होय ग. काय हो? अगं माझा मित्र नाही का तो गणू, त्याला तुझी मावशीची मुलगी देते का ग? असं होय. हा, पण काय काम करतो तुमचा मित्र? तो शेती करतो आणि त्याला 5-6 एकर बागायत जमीन आहे आपल्यासारखी. शेतकरीच आहे होय. अहो आजकाल शेतकऱ्याला कोण मुली देतय का हो? आताच्या मुलींना राहायला माडी आणि माडी पुढं 4 चाकी गाडी लागते. नोकरदार असला तर सांगा एखादा, मग मी सांगन त्यांना मुलगी द्यायला. म्हणजे आता लोकांना लग्नासाठी फक्त नोकरदार मुलगाच पाहिजे नाही वय? मग काय तर. अगं पण सगळ्यांनाच नोकरी आहेत का ग? नाही ना. अशी कितीतरी मुलं आहेत ती सुशिक्षित बेरोजगार म्हणून हिंडतात. अगं या शेतकऱ्याशिवाय लोकांना सतनागत 3 टायमाचं अन्न जे खातो ना आपण, ते केवळ शेतकऱ्यांमुळे खातोय. आणि ज्यांनी त्यांनी शेतकरी संपवतच चालवलाय ग. शेतकरी नवरदेव म्हणले लोक खुशाल नाकच मोराडतात. अगं पण एक नेहमी लक्षात ठेवा, हा शेतकरी जर टिकला ना तरच ही शेती पिकल, आणि शेती पिकल ना तरच हे जग टिकल. त्यासाठी शेतकऱ्याला सन्मानाची वागणूक द्या. हो, अगदी खरं आहे हो तुमचं. पण हे सगळ्यांना समजलं पाहिजे. नुसतं आपल्याला समजून काय उपयोग? आणि ही सुरुवात खरं तर आपल्यापासूनच व्हायला हवी. बरोबर ना मित्रांनो? हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा.